सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस दलातील 19 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे। सोलापूर पोलीस दलात विविध प्रकारच्या प्रवर्गात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपतींचं गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक व शौर्य पदक प्राप्त केलेल्या राज्यातील 800 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बोधचिन्ह सन्मानचिन्ह जाहीर केलं आहे। त्यामध्ये सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस दलातील 19 पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे। महाराष्ट्र दिनाच्या समारंभात पोलीस पदक देऊन पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे। पोलीस दलात उत्कृष्टपणे योगदान देत सातत्यानं वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर भर देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकाकडून विशेष बोधचिन्ह मंजूर केलं जातं। सोमवारी बोधचिन्ह मंजूर झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली। यामध्ये जोडवापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दादासाहेब सरवदे यांचा समावेश आहे। त्याचबरोबर सोलापूर शहर पोलीसमध्ये संगीता पाटील पोलीस निरीक्षक, नागनाथ कानडे पोलीस उपनिरीक्षक, शैलेंद्र सातपुते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, दिलीप किर्दक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, विलास इंगळे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, सिद्धू थोरात ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, मोहम्मद करणाचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, मकरंद कुलकर्णी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र बनगर ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, गुरु सिद्धप्पा इंगळगी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, विजय पौळ पोलीस हवालदार, दीपक चव्हाण पोलीस हवालदार, विनोद चौहान पोलीस हवालदार, दीपक डोके पोलीस शिपाई, दादासाहेब सरवदे पोलीस शिपाई। सोलापूर ग्रामीण पोलिसांमध्ये विनोद घाटे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, चंद्रकांत पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुभाष शेंडगे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, संतोष गायकवाड पोलीस हवालदार यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत।